करू नये असेल खरी श्रद्धा तर दर्शनाला यावं. कसं आहे, काय लोकांना मोठ्या व्यक्तींवर टीका करून स्वतःचं महत्त्व वाढवायचं काम करतायत. कुठं तर जळालेला वास येतो आहे मला यातून. त्यामुळं जर एखादा देशाच्या पातळीवरचा नेता आपली महाराष्ट्राची परंपरा बघायला येतो तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षाचं असो, कोणीही येऊ, मग भाजपचा असो, NDA आघाडीतला असो किंवा इंडिया आघाडीतला असो, कोणीही येऊ, पांडुरंगापाशी राजकारण केलं गेलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीची वक्तव्य केली नाही गेली पाहिजेत. मी या गोष्टीचा निषेध करतो. आज जर अशी लोक येत असतील, आपली थोर परंपरा महाराष्ट्राची बघत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कोणी त्याच्या आधी कधी देव त्यांना दिसला नाही आणि आताच का दिसतोय, राजकारण वारीमध्ये आणायचा प्रयत्न केला जातोय असा आरोप केला. बहुतेक त्यांना माहीत नाही राहुल गांधींनी किती मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत. त्यांनी कधी बघितलेलं नाही. TVचा आणि त्यांचा कधी संबंध आलेला नाही. फक्त बाईट देण्यापुरतं संबंध आला असावा असं मला वाटतं. त्यांनी थोडा इतिहास तपासून पाहावा. म्हणजे अगदी इंदिरा गांधींपासून आतापर्यंतचा सगळा इतिहास तपासून पाहावा आणि मग या गोष्टींवर वक्तव्य करावेत. अजून सावरलेले नाही आहेत बहुतेक. राहुल गांधींना आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, मी, प्रणितीताई, बाळ्यामामा, तसं संजय देना पाटील, आम्ही स्वतः सगळ्यांनी जाऊन ही महाराष्ट्राची परंपरा आपण पाहायला यावी, यात सहभागी व्हावं, अनुभव घ्यावा वारकऱ्यांचा, असं आम्ही विनंती केलेली आहे. ते लवकरच शेड्यूल कळवतो म्हणले, कसं पद्धतीनं काय करता येईल असं सांगितलेलं आहे. आता बघू, त्यांचा निरोप आला की नियोजन सुरू होईल. रिंगण होतं त्याला यायला सुचवतात. आम्ही अशी कोणतीही तारीख त्यांना सांगितलेली नाही किंवा अकलूजलाच या किंवा पंढरपूरलाच या असं कोणतंही वक्तव्य केलं नाही. या कालावधीत या असं आमंत्रण आम्ही त्यांना दिलेलं आहे. ओके, थँक्यू.